रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. आपण कोणत्या गावाहून आलात? बोध गावून आले होतो आम्ही, बरं. तालुका सेलूचे आमचा. आता जे स्टेजवर सांगितलं महाराजांनी की फिरता ज्ञानेश्वर पारायण तुमच्या तांड्यावरती आला आणि त्या पारायणापासून तुम्हाला काय बदल झाला? आमच्यामध्ये असा बदल झाला की याआधी आम्हाला पारायण म्हणजे काय माहीत नव्हतं आणि पारायणाची आम्हाला की ज्ञानेश्वरी आम्हाला आम्ही कधी वाचलेलीच नव्हती. पण आमच्या गावामध्ये पारायण झालं. मग आम्ही सतत 7 दिवस पारायण केलं आणि वेळोवेळी पारायण करतो. मग पारायण झाल्याच्या नंतर आमच्यामध्ये असं प्रवृत्ती झाली, असा बदल झाला की बाबा आपण काहीतरी करावं आपण. मग आम्ही आमच्यावर त्या ज्ञानेश्वरीचा असा परिणाम झाला की आमच्या संपूर्ण तांडा व्यसनमुक्त झाला. नक्कीच. पण अनुभव कसा आला, म्हणजे तुम्हाला काय मनात काय वाटलं की आपण व्यसनमुक्त व्हा किंवा मग पुढे ज्ञानेश्वरी पारायण आणखीन करत राहावं? ते बघा, ज्ञानेश्वर माऊलीची कृपा झाली आमच्यावर आणि ऑटोमॅटिक सर्व प्रेरित झाले. लोक जे व्यसन भरपूर व्यसन करणारे लोक होते की त्यांच्यामध्ये ऑटोमॅटिक अशी प्रेरणा झाली. त्या माऊलीचे चमत्कार झाला आणि त्या माऊलीनंच अशी सद्बुद्धी दिली सर्वांना की बाबा आपण या व्यसनापासून दूर व्हावं. आणि सर्वांनी म्हणजे सर्वांच्या सहकुशीने सर्व काही व्यसनमुक्त झाले. तर आज या सोहळ्यामध्ये आलात, स्वामीजीच्या हस्ते तुमचा सत्कारही झालं, कौतुकही झालं, तर काय वाटलं? बघा, असं आम्हाला तर फार असा आनंद होत आहे की आम्ही आता असं वाटतंय की बाबा आम्ही स्वर्गामध्येच आहोत. की असा स्वर्गा पलीकडचा पण हा सोहळा आहे आणि ह्या सोहळ्याचा आनंद खरंच आम्ही आज म्हणजे धन्य झालो आणि आम्ही म्हणजे या पवित्र ग्रंथाचा आम्हाला ज्ञान झालं. नक्कीच ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर माणसात बदल होतो हे पाहायला मिळालं. वाल्या कोळ्यासारखा जर बदलत असेल तर आपण तो माणूस आहोत, बरोबर. या सोहळ्यामध्ये तुम्हाला काय वाटलं? मला लय आनंद वाटला, खूप छान आनंद वाटला. आज आमच्या जीवनाचा उद्धार झाला. खऱ्या अर्थाने जीवनाचा आज आमच्या हे सागर पाहून ना आमचा लय उद्धार झाला, आमचा आनंद झाला आमच्या जीवाला. देवाचीच कृपा आमच्यावर. ताई, मला सांगा, यांना ज्ञानेश्वरी पारायण जे केलं यांच्यात बदल झाला सगळं, आपलं काय म्हणणं आलं यांच्याबद्दल? ज्ञानेश्वरी हा एक असा ग्रंथ आहे जो माणूस त्याला हातात घेतो तो एकदम सत्कर्माला हा लागतो आणि सत्कर्माच्या मार्गाला चालणारे माणसं कधीच मागं पडत नाही. त्यांचं जे ज्ञानेश्वरीचं एक असा अर्थ आहे, आपण ज्यावेळेस ज्ञानेश्वरी वाचतो तर असा अनुभव येतो की आपण जसं आपल्यात वर्तणूक करावा तसं तो ज्ञानेश्वरीचा अर्थ काढला की आपल्या लक्षात येतं की ज्ञानेश्वरी वाचून काय होतं. निश्चितच. आपण पारायण केल्याच्या नंतर आपल्याला कुठला बदल वाटला एकदम की आपण आता पुढे ज्ञानेश्वरीचं पारायण सुरुवात करावी किंवा व्यसनमुक्त तांडा झालाय? व्यसनमुक्त मेन म्हणजे लेडीजला आज असं आहे की घरात व्यसनाधीन माणूस असला की अर्ध्या महिला म्हणजे संसारामध्ये त्रस्त असतात. आता व्यसनमुक्त झाल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटतं? चांगलं वाटलंय आम्हाला, चांगलं वाटलंय व्यसनमुक्ती झाला तर. यस. मला सांगा, आपण कसला अनुभव घेतला? अनुभव म्हणजे आता हे व्यसनमुक्तीचा म्हणजे ते मुलानं सांगितलं ते सत्य घटना आहे. ते आम्ही गणपती बसला, गणपतीमध्ये गजू महाराज मुंढे यांनी आले आणि त्यांनी सांगितलं बाबा आपल्याला पारायण करायचं. पारायण आम्ही होकार त्याला आपल्याला आम्ही पारायण केल्यानंतर मग 11 दिवस आम्ही उपवास पूर्ण तांडा दर दिवशी उपवास धरायचो. उपवास धरून संध्याकाळी उपवास सोडायचो. तिथून पहिले 2-3 पारायण झाले. महाराजांचं कीर्तन सुद्धा झालं आमच्या इथे. तिथून पुढे मग आम्ही हे केलं. निश्चितच आपण बघितलं की एक लामानी तांडा यांच्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाने कसा बदल केला. निश्चितच ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर माणसाच्या सद्बुद्धीमध्ये बदल होतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.